पहिल्यांदा आपला राजा असा उभा दिसत होता. पण आज ते धक्काबुक्की करणारे कार्यकर्ते नव्हते. राजाच्या आसपास त्या लाटांमध्ये त्याची सर्वसामान्य प्रजा आणि कोळी बांधव होता. राजा चौपाटीला आला आणि पुढे दिवसभर जे काही झालं आज मी तुम्हाला सांगतो. राजा सकाळी 7:30 वाजता चौपाटीवर आला. राजाचा रथ पटापट पाण्यात आणला गेला. सर्व सुखरूप आनंददायी चालू होतं. भरतीची वेळ होती. राजाची सर्व प्रजा अगदी उत्साहात होती. आता गुजरातची ट्रॉली लावायचं काम सुरू झालं. पण अटेम्प्ट चुकले आणि राजाचा रथ मातीत आत रुतला. पाण्याची पातळी फार वाढली. तेव्हा तिकडे आपल्या कोळी बांधवांनी राजाला बाहेर काढण्याचे खूप प्रयत्न केले, पण काही झालं नाही. राजाला आज प्रजेला मन भरून दर्शन द्यायचं होतं. दुपारी 12-1च्या सुमारास राजा एकटाच. हे दृश्य खूप वाईट दिसत होतं. सकाळी गच्च भरलेली चौपाटी खाली झाली होती. आपल्याकडे